आलोय आज रानात. चला काल व्हिडिओ बरंच जणांनी कुणी बघितलं. आज आलोय रानात. रानातली दुटी होय आत्या. आणि उद्या काय, उद्या दुसरी दुटी. उद्या आज आहे सोमवार, त्याच्यामुळं आमचं हॉटेल बंद असतं सोमवारचं. त्याच्यामुळं म्हणलं चला रानातलं तर ही काम होईल. तुम्ही माणसानं रानात काय करता ह्या ऊसात? तर हो का ही धन, ह्याला म्हणतात कोथिंबीर, आणि कोथिंबीर आल्या धन, आणि ती धन काढतोय. धन बघा कसं काय टप्प्याच्या टप्प्याने आहेत. आणि वास्त घेतल्यावर असा वास येतोय. धन वाळवायचं आणि ही चुरगुळून आपले घरचीच धना पावडर करायची ओरिजिनल मस्तपैकी दळून. होय आत्या भाजीला ह्याला टाकायला. म्हणून ही धन काढतोय. आहेत बरंच असं इकडून हे निघत्याला तरी दोन पाहिल्या आहे काय. 2 पाहिल्या म्हणजे 20 किलो, 2, 10, 15, 20 किलो असं. तर आता काढते इकडं. आता दोघी जणी आलोय रानात सकाळी आवरून. इकडंच काढत आणले, पण असं काढते. काय पार खराब झाले तर. आणि मैंदाळ ऊन लागतंय. उन्हाने तर काय घाम झालाय नुसता. एका एकीत असं चटाकतंय की असं वाटतंय आता काय करू. लगेच गार सावलीला जावं का काय. पण इथं गार सावलीच नाही तर कुठं जाता आता. आधी होती बाबळ म्हणून होती मज्जा. बोलीचं काय झालं चला बाबळी खाली. आणि आता काहीच नाही. कुठं राहिलेलं धन ऊसातली कोथिंबीर तुम्ही तर बघा आता उपटत होतो आम्ही. तीच राहिलेली पाठीमागं त्याला खूप धन आलं होतं. आणि बापूंचं चाललंय खत टाकायचं. तो साऱ्या पिशव्या पांगवून ठेवल्या त्या. पण म्हणलं थांबा आता एवढं काढून द्या आम्हाला आणि मग तुम्ही टाका. आबा लावले टाकाय खत. बापू काय करत होतं, भिजवत होतं काय. बापू दारी धरतात हो खाली तिकडे. बापूंची दारी धरायची चालल्यात. उसाव पाणी घेतले उसाव. रानात झालं म्हणजे ती उडीची कोथमीर आणि भाजी टाकून ठेवली. पण गवताने नुसतं हो का ऊस पार गचच भरलाय. पार नको झाले. नाहीतर आमच्या रानात कुठंच गावात नसतं. पण 2-3 दिवसात होईल क्लिअर. चकाचक रान होईल. झाले आता त्यांचं काय असं ठेवायचं, गोळा करायचं, परत घरी न्यायचंय काय मग काय. अयो परत आणि तेवढंच नाचायचं ह्याच्यात गोळा करायला. काय तसंच ठेवते खत टाकायचंय हो. तिकडं सगळ्यांच्या मका लय मोठ्या झाल्यात आता पार कणस बांधायला लागले सगळी मका. आणि तिकडं आहे आमची बाजरीवर पाखरं बसतात का नाही काय माहित नाही बसत. पण आहे ना नाही. बापू म्हणलं नाहीत अजून एवढी पाखरं. लय चिवचिव वरडलेले ऐकू येतात. सगळ्याच्या दारात बाजरी. आता इकडे ह्यांची आली आपली पलीकडं. कुठली यायचं तर बाजरी काय खाऊन खायच्या तर एवढी नाहीत पाखरं ह्यावेळी. लय गेली. नाही तर काय पाखरं थवाची काय ती पाखरं असायची होय लय. पण ह्या वर्षी पार नाही तीच दिसाना तीच नाही. कसलं थवं दिसायचं काय. कशाला आता त्याला जोर दाखवताय. राहून द्या कशाला हा दुखवून घ्यायचाय. काँग्रेसाची मुळा झाल्या जाड मस्तपैकी. हा सगळी कामं बघावं लागतात. चला झाली दुपार. बरंच वाजल्यात 1 वाजले असेल आता. उशीर झालता यायला. तर म्हणलं चला थोडासा चुटकी मारून दाखव तुम्हाला. पण चिमण्या वरडलेल्या ऐकू येतात तुम्हाला. वराट्यात ना ओरिजिनल आवाज पक्ष्यांचा. ह्यांच्या बाजरीत इथं समोरच्या बाजरीत त्याचा आवाज येतोय. असं तर बाय. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झाली. धुरला चुलीचा. तरी मी म्हणलं मोबाईल मध्ये असं का दिसतंय. धुरकाट चूल पेटवलेल्याचा धूर. असं छान वातावरण झाले.
अंधार पडलाय पार 7:30 वाजल्यात. आमचं चाललाय स्वयंपाक. होता मी म्हटलं मग कॅमेराला असं काय होतंय. ती पेटावर जाय चूल. सगळं असं साहित्य काढलंय भाजीचं. हा सगळा कांदा चिरला. लय थोडा झालाय. झालंय हा. नीट करायचंय. कोथिंबीर नीट करून ठेवलेली. बेसन घेतलंय. सगळा पसारा खाली घेतलाय. स्वयंपाक करायचा चाललाय म्हणून उशीर चाललाय. पण दमादमाने एकच भाकरी एकाने कालून पटापटा उरकायचं. मिरच्या घेतल्या सगळ्या. अंधारात हो इतक्या अंधारात राहून द्या. कांदा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी. कुठे लावता धन ईस कडून दिलं तरी येईन की कोथमीर. असू दे तर माझ्या मम्मीला त्यांना करते आणि ते पण माझ्या मी काहीतरी बोलली का? मी तरी अगं मी कुठं काय म्हणली तेव्हा? मी काय बोलली ते ह्यांनाच कळलं नसतं. अगं मी काय बोलली ना ती मी जी आता व्हिडिओ मध्ये बोलत होते ना ती ह्यांनाच मी काय बोलती ती व्हिडिओ जी बघतात ना त्यांनाच काय कळलं नसेल. तुला कसं कळलं? नाही नाही मला काय कळायला मला कारण की मी इतकी हळू बोललेली ना माझी मला कळत नव्हतं मी काय होती. गाडी चार्जिंगला लावली काय? होय. पप्पाला चार्जर आणायला लावलं. कुठला आता उद्या मी गेल्यावरती लावी नीट करायला. तिथे एकदा गेलं की ज्ञानेश्वरी खालतवरच सुचत नाही. अरे पण पप्पा उद्घाटनाला गेल्या तर कुणाच्या त्या बारामतीत उद्घाटनाला गेलं. मग आता हॉटेलवर कवा जायचं? चार्जर तिकडं होता वाटतं. कुठं उद्घाटन नाही? कुठं आहे? बारामतीत. कुणाचं? ते एक जणच आहे. आता मला नाव नाही माहिती. कोण सांग आलता का? मग आमंत्रण उद्घाटनाच्या म्हणा तर असू दे म्हणू दे तिकडं बाया. किती वेळा सांगत तुला मी. हाय कुणाचं नाही कुणाचं जाऊन दे म्हणून. त्या पप्पा माझा ऐकणार आहे का? मी म्हणते उद्घाटन आहे मम्मी. कुणाचं कसं कुठे या का ऐकलंय, मला नव्हतं माहिती. कशाचं ऐकलं नाही मला माहिती. मी तिथं बघितलेलं. हो ना, ह्यातलं पप्पाचं म्हणजे टाकला का आता कुठं? पप्पाचा व्हिडिओ बघितला. चमचा मसाल्याच्या डब्यात आहे. अरे मसाल्याच्या डब्यात आहे, चमचा आहे तुझा. मसाला डबा कुठं होतो? हो तुझं. तुम्ही म्हणता भाजी काय करायची चालली तर बेसन करायचं चाललंय. अगं मम्मी हॉटेलवरती बेसन इथं बेसन. इतर कटाळा आलाय डोकं दुखतंय त्या उन्हाने. असलं ऊन लागले काय तुला सांगू नका काय ते ऊन होत. असं वाटायचं की घरी पळून जावं. आता लगेच थांबू सुद्धा नाही. जीव काढला होता पण बळच काढलं. आता उद्या आणि तिकडं जायचं. मस्त म्हणलं होतं येऊन कुरिअर पॅक करून हे करावं. पण गुरांचं आवरता 7 वाजले आणि कुरिअर कवा पॅक करायचं. आता उद्या उठले कुरिअर पॅक करायचं जाताना घेऊन जायचं. रक्षाबंधन कधी येऊ? रक्षाबंधन बघ किती तारखेला आहे. 9ला आहे. हो वाळलं. उद्या चांगलं उद्या पॅकिंग करायला नाही काय अडचण सांगायचं. धुळी गेली ना नाकात. माझ्या कुटुंब या काय ते झाकण उघडलं ती मिरची टाकली भाजायला. सगळं टाकलंय भाजायला. आता मग माझी हेअरस्टाईल कशी ग? कुठली हेअरस्टाईल मग चांगली चपट्याच्या डोकं गेले. चपट्या करून पार त्याला शो घालावलाय तोंडाचा. ज्ञानेश्वरी अगं माझं आधीच डोकं एका साईडने असं. हो ज्ञानी आमच्या आधी जका साईडनी डोक्याने चपटी. आता काय सांगायचं. एका अंगावर झुपून झुपून टपून झाली चपटी. मी काय करू त्याला. आता मी काय करू? पप्पाच्या लहानपणी किती सरळ केली तरी एकाच अंगावर. किती सरळ केली तरी एकाच अंगावर. ती झाली एका बाजूला चपटी. आता मी तरी काय करू.
आता मी काय करू त्याला? मग मला बारक्यापणी सवय होती पप्पाच्या अंगावर पाय टाकून झोपायची, मला झोप अगं येत रे नाही. सव्वा महिना व्हायच्या अगं बालवाडीतलं सांगते मी. सव्वा महिना व्हायच्या आधी ती दुसरं झाले. माझं नाक पण पालती झोपून माझं नाक पण झालं असेल. 3 वेळा आता सरळ झोपायचा. आता झोपून काय फायदा? आता सरळ झोपली तरी होईल. मला तर सर्व झोपली तर झोपच येत नाही. पालतं किंवा का नाही असं एका अंगावर झोपावं लागतं. मला पालतं सारं. आजे जर मी एखाद्या वेळेस आजारी असते ना असं गोल राऊंड फिरवते. गोल चक्रा मारते. हो माझं काय झालं, मी केसाला रबर लावलेलं होतं बरं का. ज्यावेळेस मी आजारी होती का नाही शनिवारी, त्यावेळेस म्हणजे सॉरी शुक्रवारी का नाही, माझं रबर का नाही डोक्याचं पडून माझ्या पायापाशी होतं. बस का एवढं. त्यामुळे आजारी असल्या मायापाशी कोण झोपत नाही. बरोबर असू द्या चला. आज बेसन पिठलं पिठलं भाकरी त्यासोबत ठेचा पण कर. सोमवाराचं मस्त पैकी चटका मास करायचंय. मी म्हणलं होतं वरण हे करा, आजी म्हणली काय नको. आजी म्हणली नका काय तसलं. वरण बी आवडत नाही का? भाजी आवडतं आम्हाला वरण भात, उलट आमचं फेवरेट आहे. वरण नको मरण नको. वरण आणि सोमवारी मरण. असं घट्ट असं वरण आणि भात फोडणीचा फ्राईड मध्ये. उद्या ना ते असू द्या बघ. तर हो का आता ही चटणी चला फोडणी चांगली आता ही झाली. आता पूर्ण चांगली करून बसली. नाही झाली. बेसन टाकते आता वयावरती मस्त पैकी. गॅसमध्ये फोडणी तर बसलेली आहे. असू द्या तर सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री, बाय. छोटासा तुम्हाला अपडेट दिली. तुम्ही म्हणताल काय व्हिडिओ लय मोठी नाही बरं का अपडेट. आज छोटी अपडेट आहे. तुमची छोटी अपडेट झाली असेल तुम्ही जाऊ का मला अभ्यास व्हिडिओ करायचा. कधली कवा कधी येतात बरं का. सॉरी त्याच्यामुळे मानून घ्या गोड. काल रात्रीचा व्हिडिओ रात्री 1 वाजता 1:30 वाजता गेला होता. मलाच माहित नाही. व्हिडिओ टाकला रात्री म्हणजे काल मी 4 वाजता व्हिडिओ सोडला होता. नाही 5 वाजता तिथे हॉटेलवर व्हिडिओ गेला 1:30 वाजता रातच्या. आणि ते यायला जात होती एक. मग लॉक काढायचं कळत नाही व्हय. आणि आधी तेही होता. मग म्हणलं जाऊन द्या, गेला तर गेला. काय बघितला तर बघितला, नाही बघितला आता काय करावं. बघितला की ग तुझा व्हिडिओ तपला त्यांनी का रोज एक हॉटेलवरचा व्हिडिओ येत जाईल तुम्हाला आता रोजच्या अपडेट. कसं चाललंय घरचं काय आणि हॉटेलवर गेल्यावर जरा काम पण करत जावा, नाही तर नुसतं काउंटरवर जाऊन काम बसतात. आता तुला कसं सांगू बाई. सीसीटीव्ही कॅमेरा आहेत पण सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये रेकॉर्ड करून दाखवतो तुम्हाला. दाखवायचंय की असं. बाय सगळ्यांना. गुड नाईट. बाय बाय, शुभरात्री.